नमस्कार मित्रांनो, भाग क्रमांक 5 मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण मागच्या भागामध्ये एक क्विक सिलेक्शन टूलवर आपण काम करत होतो. आपण त्यामध्ये रेक्टँग्युलर मार्क्यूब टूल हा पाहिलेला आहे. आपण जे शॉर्टकट की आहे त्याची एम टाईप केल्यानंतर ह्या टूलबॉक्समधला मार्क्यू टूल हा सिलेक्ट होणार आहे. आता आपण मार्क्यू टूलचं काम काय आहे आपण पाहूया. ठीक आहे. याच्यामध्ये आपण वरील रेक्टँग्युलर हा टूल पाहिला. आता आपण एलिप्टिकल मार्क्यू टूल याविषयी माहिती घेणार आहोत. आता एलिप्टिकल मार्क्यू टूल बघा बरं. आता आपण एलिप्टिकल मार्क्यू टूल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी हे तीन त्याचे टूल बॉक्स आलेले आहेत तिथं. आणि याला मी काय करतो, आता शिफ्ट लक्षात ठेवा. आपण शिफ्ट जर धरलं, शिफ्ट पकडून ठेवलं तर जो वर्तुळ जो येणार आहे तो अचूक येणार आहे. आणि मागील भागात सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही माऊस दुसरीकडे टेकवलं की हा वर्तुळ बाजूला होणार आहे. त्यासाठी आहे हा माऊस इथे ठेवल्यानंतर आपण सिलेक्ट टूल वापरणार आहोत. या ठिकाणी जायचं दिसतं तुम्हाला, ॲक्टिव्ह सिलेक्शन म्हटलं जातं याला. मग ॲक्टिव्ह सिलेक्शनमध्ये गेल्यानंतर आपण बघा, आता आपण इथे काय करूया, याला कलर देऊया. ठीक आहे, नंतर देऊ कलर. आता जर समजा आपल्याला वाटलं की बाबा मला पाहिजे तेवढाच भाग काढायचा आहे, डिसिलेक्ट करायचा आहे, हां एवढाच भाग आपण एखादा चंद्र जर काढायचा असला तर हा पर्याय आहे बघा, सोपा एकदम. आणि जर अजून वाटलं की बाबा मला मी निवडलेलाच भाग तेवढा ठेवायचा आहे, ठीक आहे, हा एवढा भाग राहिलेला आहे. म्हणजे जेवढा भाग तुम्हाला पाहिजे तेवढाच भाग आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आपण. ठीक आहे. आणि याला मी आता कलर भरतोय. हे तुम्हाला समजलं असेल मार्क्यू टूलमध्ये एलिप्टिकल मार्क्यू टूल. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण सिंगल रो मार्क्यू टूल बघितलं. सिंगल रो मार्क्यू टूल बघा या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा त्याच्यानंतर आहे सिंगल कॉलम मार्क्यू टूल. ठीक आहे, या ठिकाणी आलेला आहे असा. आता आपण याची शॉर्टकट की आहे एम म्हणून. आता त्यानंतर पाहू आपण लॅसो टूल पाहूया आपण. ठीक आहे. तोपर्यंत मी काय करतो, याला सगळ्याला इथं डिसिलेक्ट करून टाकतो. डिसिलेक्टचं एक शॉर्टकट की आहे कंट्रोल डी म्हणून. आणि याला पण आपण बघून टाकूया. त्यानंतर लॅसो टूल बघूया आपण. आता लॅसो टूलचं तो पण आपण याला क्लोज करून टाकूया. सेव्ह करू का म्हणून विचारलं जाईल. आणि त्यानंतर न्यू अकाउंट बनवू. न्यू अकाउंट बनवल्यानंतर लॅसो टूलचा बघा शॉर्टकट की कोणता आहे, तर एल आहे. आता एल मध्ये लॅसो टूलवर तुम्ही जर ज्यावेळेस माऊसची राईट क्लिक प्रेस कराल तर लॅसो टूल आणि पॉलिगॉनल लॅसो टूल आणि मॅग्नेटिक लॅसो टूल वापरलं आहे. ते लॅसो टूल बघा या ठिकाणी. आता लॅसो टूल मी सिलेक्ट केला आहे, हे दिसतं तुम्हाला असं. मी म्हणजे एरिया सिलेक्ट केलेला आहे आणि माझा शेप बनवलेला आहे. आणि या ठिकाणी बघा लॅसो टूल एवढा बनवलेला आहे. आणि मला जर वाटलं की आता याच्यामध्ये दुसरा भाग पण मर्ज करायचा आहे, हे मर्ज झालेलं आहे ते. पुन्हा हे मी माऊस पकडून करत आहे हे. आणि त्यानंतर जर वाटलं की मला काही भाग नको आहे इथला भाग नको आहे म्हणून इथला डिसिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, मी जेवढा पाहिजे तेवढा निवडलेला आहे. ठीक आहे, हे झालं लॅसो टूलचं काम इथलं. त्याच्यामध्ये लॅसो टूल आपलं. आता पण पॉलिगोनल लॅसो टूलला जाणार होतो. पण पॉलिगोनल लॅसो टूलचं काम बघा, हा एक ज्यावेळेस पॉईंट तयार होतो, ज्या ठिकाणी तुम्ही टेकवाल त्यावेळेस तिथं पॉईंट तयार होतो. नंतर दुसरा पॉईंट दुसरीकडे टेकवलेला तुम्ही, म्हणजे एक रेषा तयार असते, याला पॉईंट म्हटलं जातं. आणि हा पॉईंट आपण बघा आता या ठिकाणी बघा, लक्षात घ्या मित्रांनो, ह्या वरती या बाजूला या ठिकाणी लक्षात द्या, ही ज्यावेळेस आता अजून पूर्ण झालेलं नाही. आता आपल्याला काय करायचं, एवढ्याच एरियामध्ये कलर भरायचा आहे. तर हे दोन ठिकाणी जर टेकवले तरच ते हा डिफरंट आहे, हा फरक जाणवतो तुम्हाला. ठीक आहे. आता त्याचं सुद्धा असंच आहे. त्यानंतर आपण पाहूया पॉलिगॉनल लॅसो टूल नंतर मॅग्नेटिक लॅसो टूल. मॅग्नेटिक लॅसो टूल म्हणजे बघा, हा मॅग्नेटिक लॅसो टूल कधी वापरला जातो, ज्यावेळेस एखादं HD इमेज आहे, HD इमेजला आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, त्यावेळेस पॉलिगॉनल लॅसो टूल वापरलं जाते. मी थोडंसं एका मिनिटात तुम्हाला मी सांगून देतो. एखादी इमेज सिलेक्ट करून बघा, हे याला पॉईंट निश्चित नसतात. हे पॉईंट्स कसं असते, वेगवेगळ्या प्रकारे त्या इमेजच्या साईजनुसार किंवा इमेजच्या पिक्सल्सनुसार हे सिलेक्ट होत असतात हे. ठीक आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. लॅसो टूल्स हा सुद्धा एक लॅसो टूल हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं सिलेक्शन टूल आहे, हे लक्षात ठेवा. कारण लॅसो टूलचा फोटो ज्यावेळेस तुम्ही फोटोग्राफीचं जास्त वेळेस काम करणार, जेव्हा समजा एखादा फोटो निवडलेला आहे तुम्ही, आणि ते फोटो निवडलेला असताना, आपण उदाहरण बघूया, आपण फोटो निवडलेला असताना त्या फोटोचे समजा आपल्याला जर वाटलं की हाच मला बॅकग्राऊंड काढायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त लॅसो टूलचा वापर करणार आहात. समजा आता निवडलेला फोटो आहे आणि मला या ठिकाणचं
बॅकग्राऊंड काढायचं, त्यावेळेस मी काय करेन, पॉलिगोनल लॅसो टूल वापरेन. कारण आता बॅकग्राऊंड जे आहे ते हेवी बॅकग्राऊंड आहे. याचं जे बॅकग्राऊंड जे आहे या कलरशी RGB कलर मोड म्हटलं जाते याला, या कलरशी हिरवं बॅकग्राऊंड आहे. जर समजा या ठिकाणी टोटल जर व्हाईट बॅकग्राऊंड असतं तर व्हाईट बॅकग्राऊंडचा एक फोटो घेऊ आपण. व्हाईट एकदम टोटल जर व्हाईट बॅकग्राऊंड असतं तर आपण काय केलं असतं, इथं मॅग्नेटिक लॅसो टूल वापरलं असतं. म्हणजे याच्यानं काय होते, डायरेक्ट सिलेक्ट केलं जातं हे. ठीक आहे. आणि एवढा भाग आपला, आता इथे गेल्यानंतर आपण डिलीट केलं असतं, करू शकलो असतो आपण. ठीक आहे. म्हणजे हे सिलेक्शन टूल जे आहे तुम्हाला लॅसो टूलचं आहे, हे लॅसो टूलचं सिलेक्शन टूल या भागामध्ये निश्चित समजलं असेल. एखादा भाग पाहिजे असलेला भाग निवडणे किंवा नको असलेला भाग बाहेर काढून टाकणे यासाठी लॅसो टूलचा वापर केला जातो. आणि लॅसो टूल म्हणजे L वरून लॅसो टूल ही शॉर्टकट की आहे हे लक्षात ठेवा. आपण पुढील भागामध्ये पुढील टूल विषयी म्हणजे मॅजिक वॉन्ड टूल विषयी आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.